मित्रांनो, आपण आता एक्वा लाईन 3 मध्ये येते आणि बरोबर 3 वाजले आहेत. आपण चाललो आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला. आता बघूया किती वेळ लागेल आपल्याला मेट्रोमध्ये. आपण तिकीट काढली आहे मुंबई सेंट्रल. त्याचं नाव आहे जगन्नाथ शेट्टी. 60 रुपये तिकीट आहे. आपण मरोळ नाक्यावरून आता चाललो आहे जगन्नाथ शेट्टी मेट्रो स्टेशन. हे बघ, बरोबर 3 वाजले. इथे आता आपण एंट्री करणार आहे. तिकीट स्कॅन करून आपण आता खाली चाललो आहे त्या ॲक्सिलेटरने. हे बघा, हा मोठा ॲक्सिलेटर आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1. आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आता मुंबई सेंट्रलला जाणार आहे. 8 मिनटामध्ये 7 मिनटामध्ये ट्रेन आहे वाटतं. स्टेशन खाली आहे पूर्ण. सुट्टी आहे तरी गर्दी नाही आहे, पूर्ण खाली आहे. हे बघा, वरोळ फेविकॉल. हे बघा, 7 मिनटं दाखवत आहेत कप्पर आहेत. हळूहळू लोक येत आहेत. थोडी गर्दी वाढली आहे. बघूया आता ट्रेन आल्यावरती. पुढेपर्यंत जाऊन बघून येऊया आपण स्टेशन कसं आहे. तिकडे ट्रेन आली आहे. आपल्याला किती वेळात आपण पोहोचतो आहे. 3 वाजून 11 मिनटांनी मेट्रो आली आहे. आपण मुंबई सेंट्रलला किती वाजता पोहोचतो बघूया. फायनली मित्रांनो, आपण 35 मिनटामध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनला पोचलो आहे. 3 वाजून 12 मिनटाला आपण मेट्रो पकडली होती आणि 3 वाजून 45 मिनटात पोचलो इथे. 35 मिनटं ऑलमोस्ट झालेत. हे बघू शकता, इथे स्टेशन पूर्ण खाली आहे. 35 मिनटं पकडा. 35 मिनटामध्ये पोचलो आपण. हे एक्झिट आहे इथे. A1, A2, A3, A4. A4 मुंबई सेंट्रल स्टेशनसाठी बाहेर जाण्यासाठी. A2 आणि A1 नवजीवन सोसायटी वगैरे त्या साईडला आपल्याला एक्झिट करायचं आहे. आपण A1ने आता बाहेर पडतोय. डायरेक्ट नवजीवन सोसायटी नाथानी, तिथून आपण एक्झिट करणार आहे. हे बघा, हे बघा, A1ने एक्झिट झालो आपण नाथानी हाईट्स. चला मित्रांनो, 1 नंबर प्रवास होता.